मी कायम चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा ऋणी राहिलेला आहे. कारण ह्या लोकांची सेवा हे आपण वर्ग 3 असो, वर्ग 2 असो किंवा वर्ग 1 असो यांच्यापेक्षा थोडी खडतर असते. कारण वर्ग 4 म्हणजे हा एकदम तळातला कर्मचारी आहे. काय त्यालाच सगळे कामं सांगणारे लोक असतात, त्याला सगळे आदेश देणारे लोक असतात, त्याला सगळे फरमान सोडणारे लोक असतात. पण आपल्या आपल्या संस्काराप्रमाणे, आपल्या आपल्या विचाराप्रमाणे आणि आपल्या आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना हे त्यांच्या योगदानाबद्दल नेहमी सॅल्यूट करायला पाहिजे. अगदी चांगल्या काही प्रथा आपल्या देशामध्ये आता पाहायला मिळत आहेत की अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सन्मान केला होता. अगदी त्यांचे पाय धुवून त्यांचं पूजन केलेलं होतं. सफाई कर्मचारी असतील किंवा वर्ग 4 चे कर्मचारी असतील, हे कर्मचारी नेहमी आपल्या सर्वांसाठी पूजनीय आहेत. रिटायरमेंट झाल्यावर पगार अर्धी होती, माणूस फुल होतो. म्हणजे 12 तास आपण चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं मी बघतो अनेक वर्ष झाला, आपण उघड्या डोळ्याने बघितलं पाहिजे. काय प्रत्येकाला वाटत असते की मी जास्त काम करतो, पण आपण नेहमी दुसरे जास्त काम करतात ह्याचं अवलोकन केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आपल्या अगोदर येतात, क्लासरूम उघडतात, आपले वर्ग उघडतात आणि आपल्यानंतर पुन्हा वर्ग लावतात आणि घरी जातात. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पद सध्या भरली जात नाहीयेत. ही एक प्रकारचं म्हणजे आपल्या समोरचा एक फार मोठा प्रश्नच आहे. कारण कालांतराने आपल्याला चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे पद आपल्या आयटीआतलं लुप्त होतं की काय, अशी माझ्या मनामध्ये शंका आहे. आणि मग परमनंट कर्मचारी शिपायामधून कुणी असेल का नसेल, ही फार मोठी एक समस्या आहे. आपण सर्वांनी ह्याच्यावरती विचार केला पाहिजे की वर्ग 4 चे कर्मचारी आपल्यासाठी फार मौल्यवान आहेत. त्यांचं मोल आपण जाणलं पाहिजे. जसं आपल्याला वाटतं आपण मौल्यवान आहे, तसं दुसरे सुद्धा मौल्यवान असतात. त्यांच्या सुखदुःखामध्ये, यशामध्ये आपण साथ दिली पाहिजे.